नाही सर. नाही. नाही सर. परिवलन म्हणजे सरळ सरळ स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणे. सूर्याभोवती सूर्याभोवती फिरणे. फिरणे. आता इथं लक्षात घ्या, पृथ्वी स्वतःभोवती जर फिरत असेल, पृथ्वी कोणाभोवती फिरायली, स्वतःभोवती जर फिरत असेल, स्वतःभोवती. तर ते झालं परिवलन. मग हे परिवलन पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला किती वेळ लागत असेल बरं, एक फेरी पूर्ण करण्यास? 300. 1 दिवस, 24 तास. 24 तास म्हणजे 1 दिवस लागतो तिला. आणि जर तिला आता हा सूर्य आहे पहा, या सूर्याभोवती तिला फिरायचं आहे असं गोलाकार. मग या पृथ्वीला, आता ही पृथ्वी आणि हा सूर्य, मग या सूर्याभोवती त्या पृथ्वीला फिरायचं आहे. मग आता ही फिरण्याची जी ती काही गती असेल ती झाली परिभ्रमण गती. मग इथून पृथ्वी निघाली पश्चिमेकडून, पहा म्हणजे इकडून नाही, इकडून निघाली, पश्चिमेकडून निघाली, इकडे इकडे चालली आणि इथं येऊन परत तिची एक फेरी पूर्ण व्हायली. मग या एक फेरीला किती वेळ कालावधी लागत असेल बरं? 1 वर्ष, 300. 1 वर्ष लागते. 365. म्हणून 1 वर्ष किंवा 365 दिवस, लीप वर्ष असेल तर 366 दिवस. मग ही एक फेरी पूर्ण करण्याची जी गती असते तिची किती किती वेळेत पूर्ण करायली? ती 1 वर्षामध्ये पूर्ण करायली. म्हणून या गतीला वार्षिक गती असे म्हणतात. पहा, या गतीला काय म्हणतात? वार्षिक गती. पृथ्वीच्या परिभ्रमण गतीला वार्षिक गती असे म्हणतात, परिवलन गतीला नाही. पृथ्वीच्या फिरण्याच्या कोणत्या गतीला वार्षिक गती असे जर म्हटलं, प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं, कोणत्या गतीला म्हणायचं? परिभ्रमण गतीला, परिवलन गतीला नाही. मग हे आता जसं पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसे इतर ग्रहही फिरतात की नाही? हो. निश्चित रूपाने फिरतात. मग ही फेरी पूर्ण करण्यासाठी जसं स्वतःच्या भोवती जर पृथ्वीला फिरायचं असेल तर तिला किती वेळ लागायला? 24 तास. आणि सूर्याच्या भोवती जर तिला फिरायचं असेल तर किती वेळ लागायला? 365. 365 दिवस म्हणजे किती? दिवस. 1 वर्ष लागत आहे. मग आता इथं पुढचा तक्ता आपण लक्षात घेऊया. पुढच्या तक्त्यावरून आता हे लक्षात येईल पहा. आता जसं पृथ्वीचं वर्णन आहे तसंच आता इतर ग्रहांचं हे वर्णन काय आहे पहा. सूर्यमालेतील ग्रहांची माहिती. आता ही माहिती काय आहे? पहिल्यांदा दिलंय ग्रहाचं नाव, ग्रह कोणता आहे त्याचं नाव या ठिकाणी दिलं, ग्रहाचे नाव. दुसरा मुद्दा आहे परिवलन काळ, परिभ्रमण काळ, आसाचे कलम आणि ज्ञात उपग्रहांची संख्या. आता लक्षात घ्या, बुध हा ग्रह पहिला ग्रह आहे, बरोबर आहे. हा पृथ्वीपासून सर्वात कोणापासून जवळ आहे? हा सूर्यापासून. मग सूर्यापासून जवळ आहे म्हणजे याला फिरायला जास्त कालावधी लागेल की कमी कालावधी लागेल? कमी. कमी कालावधी लागेल. अंतर कमी असेल तर कालावधी सुद्धा कशी असेल? कमीच असणार आहे. आणि अंतर जर जास्त असेल तर त्याचा कालावधी सुद्धा किती असेल? जास्त. मग याचा परिवलन काळ पहा. परिवलन काळ म्हणजे काय? स्वतःभोवती फिरण्याचा काळ जो आहे तो 58.65 दिवस, 58.65 दिवसांचा तो कालावधी आहे परिवलन काळ. परिभ्रमण करण्यास त्याला किती वेळ लागतो पहा? परिभ्रमण म्हणजे पूर्ण त्याला फिरायचं असेल तर तो 88 दिवसामध्ये फिरतो. याला अंश 0.01 आणि उपग्रह एकही नाही. त्यानंतर पुढचा ग्रह आहे शुक्र. शुक्र 243 दिवस घेतो परिवलन करण्यात. पहा, 243 दिवस यामध्ये तो स्वतःभोवती फिरतो आणि त्याचे 225 दिवस सूर्याभोवती फिरण्यासाठी लागतात. म्हणजे याचा जो परिवलन काळ आहे तो परिभ्रमण काळापेक्षा कसा आहे? जास्त आहे. मग प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असा येऊ शकतो, कोणत्या ग्रहाचा परिभ्रमण काला म्हणजे कोणत्या ग्रहाचा परिवलन काळ हा त्याच्या परिभ्रमण काळापेक्षा जास्त आहे? किंवा कोणत्या ग्रहाचा परिभ्रमण काळ हा त्याच्या परिवलन काळापेक्षा कमी आहे? शुक्र. अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. मग याला उपग्रह नाही. पृथ्वी, आता हे आसाचे कलने गिलने काही याच्यावर प्रश्न येत नाहीत, यामुळे एवढं काही नाही, पण अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे, नंतर ते वाचून घ्यायचं. आता पृथ्वी पहा, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात आणि परिभ्रमण करण्यास
365 दिवस लागतात, 1 वर्ष लागते. मग आता उपग्रह एकच आहे. कोणता उपग्रह आहे? चंद्र. त्यानंतर मंगळ ग्रहाचं वर्णन पहा. मंगळ ग्रह 24 तास 37 मिनिटांमध्ये स्वतःभोवती फिरतो आणि 1 वर्ष 88 दिवसामध्ये तो सूर्याभोवती फिरतो. याला 2 उपग्रह आहेत. कोणते 2 उपग्रह आहेत मंगळाला? नावे माहिती आहेत का कुणाला? म्हणजे 2 उपग्रह आहेत ज्यांची नाव आहेत फेबोस आणि डिमोस. या 2 उपग्रहांच्या हे 2 उपग्रह कोणाभोवती फिरतील मग आता? मंगळ या ग्रहाभोवती आणि अप्रत्यक्षरित्या सूर्याभोवती सुद्धा फिरतील, बरोबर ना? अप्रत्यक्षरित्या सूर्याभोवती सुद्धा फिरतील. त्यानंतर पुढचे जे काय आहे माहिती पहा. गुरुग्रह आहे. गुरुग्रह सर्वात मोठा ग्रह आहे. त्याचे परिभ्रमण काळ आहे 9 तास 56 मिनिटं आणि परिभ्रमण काळ आहे 11.87 वर्ष. 67 उपग्रह आहेत. पहा आता हे संख्या जास्त कमी जास्त झालेली असू शकते. या ठिकाणी 67 उपग्रह दिलेले आहेत. शनीला 10 तास 40 मिनिटं 29 वर्ष आणि 62 उपग्रह. युरेनसचं तसंच 17 तास 24 मिनिटं 84 वर्ष आणि 27 उपग्रह आहेत. त्यानंतर नेपच्यून पहा. नेपच्यूनचं वैशिष्ट्य काय आहे? नेपच्यून हा सर्वात दूर आहे. नेपच्यून कसा आहे? सूर्यापासून सर्वात दूर आहे. मग आता याला फिरायला जास्त तास लागणार पहा. हा स्वतःभोवती 16 तास 11 मिनिटांमध्ये फिरतो, पण सूर्याभोवती पहा 164 वर्ष लागतात म्हणजे त्याला. आणि याला उपग्रह आहेत 14. आता इथं दिलेली जी काही माहिती आहे या माहितीमध्ये आपल्याला शनीची कडी दिसते. शनीची कडी दिसते, बरोबर आहे. इथं पहा बुध वगळता सर्व ग्रहांवर वातावरण आहे. पहा बुध वगळता सर्व ग्रहावर काय आहे? वातावरण आहे. मग प्रश्न काय येईल बरं या ठिकाणी? प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो? कोणत्या ग्रहावर वातावरण नाही? कोणत्या ग्रहावर वातावरण नाही? खालीलपैकी कोणत्या ग्रहावर वातावरण नाही किंवा वातावरण नसलेला ग्रह कोणता? असं तुम्हाला तिथं विचारल्या जाऊ शकते. कडी असलेले ग्रह पहा कोणते कोणते आहेत? गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. फक्त आपल्याला शनीची कडी प्रकर्षाने जाणवते कारण ती मोठी आहे, पण यांच्या तुलनेत इतर ग्रहांच्या कड्या छोट्या आहेत म्हणून ह्या कड्या आपल्याला फारशा दिसत नाहीत. पण इथं लक्षात घेण्यासारखी बाब काय तर गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या ग्रहाभोवती सुद्धा काय आहे? कडी देण्यात आलेली आहे. कडी त्याच्या स्वतःच्या निर्माण झालेल्या आहेत. ही झाली परिभ्रमण आणि परिवलनाची माहिती. म्हणजे कोणत्या ग्रहाला सूर्याभोवती फिरायला किंवा स्वतःभोवती फिरायला किती कालावधी लागतो ही सर्व रचना यातून आपण पाहिलेली आहे. आता आपला मेन महत्वाचा विषय जो आहे आपण राहतो तो ग्रह, या ग्रहाविषयी थोडक्यात माहिती घेऊया आणि या ठिकाणी आपण पुढील तासिकेकरिता थांबूया. आता पृथ्वी हा आपला ग्रह आहे. पृथ्वी या ग्रहाबाबत काय माहिती आहे पहा. पृथ्वीवरती सुमारे पाणी किती आहे? जीवसृष्टी अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह आहे. जीवसृष्टी अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह आहे. इतर ग्रहाच्या ठिकाणी जीवसृष्टी आपल्याला आढळत नाही. पहा पृथ्वीची विभागणी 71% पाणी व 29% जमीन अशी झालेली आहे. पहा ही पृथ्वी पूर्ण आहे. यातला हा 29% भाग काय आहे? पाणी. पाणी आहे का जमीन आहे? 29% भाग काय आहे? जमीन आहे. 29% भाग जमीन आहे आणि हे उर्वरित 71% भाग काय आहे? पाणी. म्हणजे आता लक्षात घ्या एवढी जी जगाची लोकसंख्या वाढत आहे ती फक्त या 29% जागेमध्ये राहते. मग यामध्ये सगळं चाललं तुमचं. सगळं म्हणजे काय? तुमचे उद्योग, व्यवसाय, इतर काही बाबी असतील, या सर्वच्या सर्व बाबी फक्त आणि फक्त या 29% आहेत. मग याच्यामधल्या काही निरुपयोगी बाबी आहेत, जसं त्याच्यामध्ये समजा बेट आहेत, काही ठिकाणी पर्वत आहेत, काही ठिकाणी इतर बाबी असतील, यामध्ये आपण राहत नाही. पण ह्या सर्व रचना या 29%मध्येच आहेत. माणसाच्या अस्तित्वाच्या खानाखुणा असणाऱ्या रेषा. आणि हा 29% भाग 71% भाग जो आहे तो जलमय आहे. जलमय म्हणजे पाण्याखाली गेलेला आहे. मग यामध्ये समुद्राचं पाणी त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते.
पृथ्वीचा उत्तर गोलार्ध हा भूगोलार्ध म्हणून पहा, पृथ्वीचा उत्तर गोलार्ध म्हणजे कोणता, यामधला हा जो उत्तर गोलार्ध म्हणजे वरची जी बाजू आहे, ही वरची बाजू सगळीच्या सगळी भूगोलार्ध म्हणून ओळखल्या जाते. तर दक्षिण गोलार्ध हा जलमय गोलार्ध म्हणून ओळखला जातो. अशी रचना त्या पृथ्वीची केलेली असते, दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध. मग ही रचना जलगोलार्ध आणि भूगोलार्ध पहा, दोन्ही लक्षात घ्या. नकाशा जो काही असतो पृथ्वी गोलाचा असा दिलेला असतो की नाही, यामध्ये पृथ्वी गोलाच्या नकाशामध्ये आपल्याला आढळते काय, याची उत्तर दिशा वरची असते आणि दक्षिण दिशा कोणती असते, खाली. म्हणजे नकाशाची नेहमी वरची दिशा कोणती दाखवतो आपण, उत्तर. उत्तर. आणि ती कोणत्या अक्षराने दाखवतो, यन. एन किंवा ओ. मग इथं ही रचना आपल्याला दिसते. आता पहा, पृथ्वीविषयी संक्षिप्त माहिती. पृथ्वीचा आकार कसा आहे, जिओइड. नाव पहा, जिओइड. पृथ्वीचा आकार कसा आहे, जिओइड. जिओइड म्हणजे पृथ्वी पूर्णपणे गोल आहे का, नाही. नाही. तर ती दक्षिणेच्या भागाकडे थोडीशी साधारण किंचित चपटलेली आहे म्हणतात, म्हणून याला जिओइड. मग ती चपटी थोडीशी असण्याच्या प्रक्रियेला किंवा तिच्या आकाराला काय म्हणायचं, जिओइड म्हणायचं. पृथ्वीची उत्पत्ती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली मानले जाते. माहित नाही, शोध संशोधन चालू आहे. पृथ्वीचं क्षेत्रफळ अंदाजे 5 अब्ज चौरस किलोमीटर आहे. हे जे काय आहे ते 5 अब्ज चौरस किलोमीटर आहे. निर्मिती वेळी पृथ्वी वायुरूप होती. वायुरूप म्हणजे ज्वालामुखी झाला आणि त्याच्यातून पृथ्वीची निर्मिती झाली असे मानले जाते. मग वायुरूप होती का, तर त्या जे काही ज्वालामुखी बाहेर पडले त्यातून पडलेल्या धुरापासून, वायूपासून ही पृथ्वी निर्माण झालेली आहे. नंतर हा वायू थंड थंड होत गेला आणि त्याचा एक प्रकारे घन आकार तयार झाला. मग ती थंड होऊन रचना, जी काही रचना एकमेकाची निर्मिती झाली ती झाली पृथ्वी. पृथ्वी ध्रुवाकडील पहा, पृथ्वी ध्रुवाकडील आता सांगितलं जिओइड. पृथ्वी ध्रुवाकडील बाजूला चपटी व विषुवृत्तालगत फुगीर आहे, या आकाराला जिओइड असे म्हणतात. पृथ्वी ध्रुवाकडील बाजूला थोडीशी चपटी व विषुवृत्तालगत फुगीर आहे, म्हणून याला जिओइड ही संज्ञा देण्यात आलेली आहे. पृथ्वीचा विषुवृत्तीय परीघ 40,075 किलोमीटर, तर ध्रुवीय परीघ 40,008 किलोमीटर आहे. मुख्य व्यास किती आहे पृथ्वीचा, तर 12,742 किलोमीटर आहे. विषुवृत्तीय व्यास आहे 12,756, ध्रुवीय व्यास आहे 12,713 किलोमीटर. पृथ्वीची त्रिज्या आहे 6,371 किलोमीटर, ध्रुवीय त्रिज्या आहे 6,378 किलोमीटर. पृथ्वीचे वस्तुमान 5.972 गुणिले 10⁻²4 किलोग्रॅम. पृथ्वीची घनता आहे 5.514 ग्रॅम घनसेमी. जलव्याप्त क्षेत्र आहे 70.78 म्हणजे 71%, आणि भूव्याप्त क्षेत्र आहे 29%. आता पृथ्वीला परिवलन करण्यास काय कालावधी दिला पहा. पृथ्वीचा परिवलन काळ हा 23 तास 56 मिनिटे 4 सेकंदाचा असतो. किती मिनिटाचा आहे पहा, 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद. म्हणजे उर्वरित जी काही किती मिनिटे उरायले त्याच्यातली सांगा, 3 मिनिटे 56 सेकंद प्रत्येक वेळी उरत आहे. मग हे उरलेले एका दिवसामध्ये जी काही वाढ होत असते त्या प्रत्येक वाढीनुसार मग 4 वर्षानंतर काय येते, लीप वर्ष येते. आणि या लीप वर्षामध्ये हे आता इथं हे पहा, आपण 24 तासाचा एक दिवस म्हणतो की नाही, पण इथं 23 तास 56 मिनिटे. मग याच्यामधले उरलेले जे काही 3.56 मिनिटं आहेत ते सर्व याच्यामध्ये गृहीत धरून लीप वर्ष दर 4 वर्षांनी काढले जाते. आणि मग ही लीप वर्षाची संख्या दिवसांची किती असते, 366 दिवस. पृथ्वीचा परिभ्रमण काळ आहे त्याला म्हणतात सूर्याभोवती फिरणे, आणि हा 365 दिवस 5 तास 48 मिनिटे 54 सेकंदाचा असतो. डिटेल माहिती, 365 दिवस 48 मिनिट आणि 54 सेकंद, याला म्हणतो आपण 1 वर्ष. आणि या प्रकारे पृथ्वीची ही परिभ्रमण दिशा आपण समजून घेतलेली आहे. पृथ्वीविषयी थोडक्यात माहिती सुद्धा या ठिकाणी मिळवलेली आहे. अशा प्रकारची रचना या सूर्यमाले या उपघटकाअंतर्गत आपण आज पाहिलेली आहे. उर्वरित त्याचा जो काही सारांश असेल तो उद्याला आपण पाहूया. आणि यानंतर पुढे जी तुमची मानसशास्त्राची तासिका आहे तिला आपण कंटिन्यू करूया. म्हणजेच
दोन्ही विषयांचा समांतर अभ्यास आपल्याला साधता येईल आणि दोन्ही घ्यायचं असेल तर घेऊ विषय शकता सर तुम्ही. नाही नाही सर कंटिन्यू ठीक आहे. करायचं आपण या ठिकाणी थांबू. मी थांबतो सर, तुम्ही कंटिन्यू करा मानसशास्त्राची. ओके ओके ओके.